तर अशा प्रकारे तोंडी लावण्यासाठी आपली ही लसणीची चटणी म्हणजे आमच्याकडे लसणीचं तिखट असं म्हणतात ते तयार झालेलं आहे। स्वागतम। आज मी तुम्हाला तोंडी लावण्यासाठी म्हणजे जर भाजी नसेल तरी भाकरीसोबत आपण हे खाऊ शकतो किंवा वरण भातासोबत किंवा तोंडी लावणी भाजी असली तरी पण तोंडी लावण्यासाठी आपण असा एक पदार्थ जो मी करून दाखवणार आहे तो आपण खाऊ शकतो, ज्यामुळे जेवणाची चव जी आहे ती अधिक रुचकर होते। तर पाहूया आपण आज काय बनवणार आहोत। या ठिकाणी मी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे। आता ह्यातलं अर्ध खोबरं मी ह्याला वापरणार आहे आणि अर्ध खोबरं वाटणाला वापरणार आहे। त्यानंतर बघा तिखट आहे। आता हे सगळं मी अंदाजे घेतलं, एक साधारण 4 चमचे छोटे म्हणजे मोठे चमचे 2 चमचे होईल। हे लाल तिखट घेतलंय, मीठ घेतलंय चवीनुसार आणि ह्यातल्या ह्या एवढ्या लसणी आहेत ना ह्या मी वापरणार आहे। तर या पदार्थाला माझ्या माहेरचा हा पदार्थ आहे जो मी करणार आहे, त्याला लसणीचं तिखट असं म्हणतो आम्ही। मग ते तोंडी लावायला छान लागतं। मग ह्या लसणीच्या तिखटासाठी हे साहित्य आपल्याला लागणार आहे। चला तर मग सर्वप्रथम आपण हे जे सुकं खोबरं आहे ते भाजून घेऊया। आता हे सुकं खोबरं आहे ते आपण असं खरपूस भाजून घेऊया अशा प्रकारे। आणि त्यानंतर मात्र आपण ह्या ज्या लसणी आहेत ना त्या कच्च्याच घालणार आहोत। ज्यांना कच्ची लसूण आवडत नसेल त्यांनी ह्या लसणी तेलामध्ये तळून तुम्ही ह्या तिखटामध्ये घालू शकता। तर अशा प्रकारे आपण खोबरं भाजून घेऊया, दाखवतेच तुम्हाला मी नंतर। तर अशा प्रकारे हे बघा आपलं जे खोबरं आहे ते छान असं खरपूस भाजून निघत आहे। असं खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे हे जे तिखट आहे ना लसणीचं जे आपण आत्ता करणार आहोत ते 15 दिवस तरी टिकतं। तर हे बघा अशा प्रकारे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, ते मी आता मिक्सरमध्ये घेतलंय, मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये आपण ह्या लसणीची एक कांडी लसूण मी साल काढून घेतलंय। आता ज्यांना या लसणी अशाच कच्च्या आवडत नसतील त्यांनी तेलात तळून वापरले तरी चालतील। त्यानंतर मी अंदाजे मीठ आणि तिखट मगाशी साहित्यामध्ये दाखवलं होतं तेवढं घातलेलं आहे। आता हे छानपैकी वाटून घेऊया। तर हे बघा अशा पद्धतीने आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे। हे लसणीचं तिखट असं आमच्याकडे म्हणतात व लसूण चटणी देखील असं म्हटलं जातं। आता हे सर्व करून दाखवते। अगदी 4 जिन्नस घेऊन तयार होणारा आणि जेवणाची चव दुप्पट करणारा हा पदार्थ म्हणजेच लसणीचं तिखट तुम्ही नक्की करून पहा। आणि हा पदार्थ म्हणजे लसणीचं तिखट कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार। धन्यवाद।